नमस्कार मित्रांनो, ई ग्रामसेवक सॉफ्टवेअर मध्ये आपले स्वागत आहे. आज मी आपल्याला आपले सॉफ्टवेअर अपडेट कसे करायचे हे शिकवणार आहे. तर अपडेट करणे म्हणजे काय? तर आपण सॉफ्टवेअरमध्ये जे काही चेंजेस केलेले असतात ते आपल्या वेबसाईटवर अपलोड करतो आणि ते चेंजेस तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी झिप फाईल आपण दिलेली असते. ती झिप फाईल डाउनलोड करून त्यामधील जी सॉफ्टवेअरची फाईल आहे, EXE फाईल जी आपण रन करतो, ती फाईल सॉफ्टवेअरमध्ये अनझिप करणे किंवा रिप्लेस करणे यालाच आपण अपडेट करणे म्हणतो. तर मी एक छोटंसं एक्झाम्पल मधून तुम्हाला समजून सांगतो. ठीक आहे. यासाठी आपल्याला सर्वप्रथम आपली जी साईट आहे त्यावर जावं लागेल. eGramSevak.in या ठिकाणी गेल्यानंतर डाउनलोड्स मध्ये जायचंय. ह्या ठिकाणी एक नोट करा, प्रो 29.03 ही फाईल घ्यायची आहे. या ठिकाणी नेहमी व्हर्जन बदलत राहतं. तुमच्याकडे जर 29.03 असेल तर त्या पुढचं आलं का ते बघायचं आणि डेट दिलेली असते कधी अपडेट केलं. तर हे 10/4/2024 ला अपडेट केलं. यावर करणार मी क्लिक. क्लिक केल्यानंतर गुगल क्रोम वगैरे असेल तर या ठिकाणी असा आयकॉन दिसतो. याला क्लिक करून आपण किती डाउनलोड होत आहे तेही बघू शकतो. तर हे आता आपण डाउनलोड होईपर्यंत एक वेट करू. आता फॉर हे डाउनलोड झाले. ठीक आहे. आपण याचं फोल्डर कुठे आलंय ते बघू. हे अपडेट या ठिकाणी आलंय. याला आपण कट करणार आणि आपलं जे कुठलंही सॉफ्टवेअर आहे ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी आपण त्याला नेणार. ठीक आहे. आता आपण फॉर एक्झाम्पल या ठिकाणी एक सॉफ्टवेअर आहे, हे पिंपरी गवळी नावाचे. ओके. किंवा आपण हे गिरडा नावाचं सॉफ्टवेअर, यामध्ये आपण त्याला पेस्ट करणार. आता बघा, सॉफ्टवेअर मध्ये काय आहे, एक ॲप डाटा आहे जी की डाटा फाईल आहे, जी फाईल फार इम्पॉर्टंट असते. या दोन DLL फाईल सपोर्टेड फाईल आणि egram प्रो नावाची फाईल आहे जिला आपण रन करून सॉफ्टवेअर ओपन करत असतो. आपल्याला ही फाईल चेंज करायची असते. त्यामुळे आपण सिम्पली काय करणार, याला राईट क्लिक करणार आणि एकतर याला ओपन करणार. ओपन करून या फाईल्स कॉपी करून पेस्ट करणार. तरी सुद्धा त्याला अपडेट म्हणता येईल. एकतर राईट क्लिक करणे, ते मी जनरल मेनू दाखवतो. या ठिकाणी आपल्याला विनरार असेल तर तो एक्स्ट्रॅक्ट हिअर करतो. ते केलं तरीही चालेल, तो ही फाईल रिप्लेस करतो. त्या व्यतिरिक्त आपण या ठिकाणी विनरार झालं, ओपन विथचा ऑप्शन असतो. याला तुम्ही विंडोज एक्सप्लोरर मध्ये ओपन करा. यातही ही फाईल कॉपी करा आणि ह्या ठिकाणी पेस्ट करा. बस एवढी सिंपल अशी आपली प्रोसेस आहे. आणि ते झाल्यानंतर तुमचं सॉफ्टवेअर रेडी टू यूज होतं. आता असा जर मेसेज आला तर याला मोर इन्फॉर्मेशन जाऊन रन हवे करायचं. रन एनिवे परत तो मेसेज येणार नाही. ठीक आहे. झालं आपलं सॉफ्टवेअर स्टार्ट. केवळ व्हर्जन कुठे बघायचं, तर ह्या ठिकाणी हे 29.03 आहे, या ठिकाणी व्हर्जन बघायचं. ठीक आहे. तर लक्षात आलं ना? चला मित्रांनो, धन्यवाद. जास्त वेळ यामध्ये मी तुम्हाला घेणार नाही. थँक्यू.